वंदनीय विश्वगुरु सम्यक संबुद्ध भारत देशाचे निर्माते बहुजनांचे उद्धार करते प्रकांड पंडित ज्यांच्यामुळे आम्हाला एवढं मोठं वैभव प्राप्त झालं असे आमचे प्राणाहूनही प्रिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या प्रतिमांना सर्वप्रथम त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, सर्व समता सैनिक दल बौद्धाचार्य माझे केंद्रीय शिक्षक या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. मी युट्यूबवर पाहत होतो श्रीलंकेमध्ये रावणाचा महल असा प्रचार त्याचा केला जातो. आवर्जून मी त्या ठिकाणी गेलो. सर्वांना माहिती की भगवान बुद्धाचा दात त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे, सुरक्षित केलेला आहे. संत असतो दातो म्हणून तिथे पूजा होते. आणि संघमित्रांनी जो वृक्ष घेऊन गेलेले अनुराधापूर या ठिकाणी त्या पिंपळ वृक्षाचं रोपण केलेलं आहे. लिखित स्वरूपात जगात झाडं भरपूर आहेत, पण लिखित स्वरूपात कोणत्याही झाडाचं वय वर्ष किती झालंय कुणाला सांगता येणार नाही. पण त्या अनुराधापूरमध्ये जे संघमित्रांनी सम्राट अशोकाची मुलगी वयाच्या 18व्या वर्षी श्रीलंकेमध्ये गेली. पण जाताना सोबत त्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं. त्या बोधी वृक्षाची एक रोप ती घेऊन गेली आणि तिथं रोपिंग केलं. आज भूमी वृक्ष तो झालेला आहे. एक डाम त्याचे झुकलेले आहे, तर सोन्याच्या खांबाने त्याला आधार दिलेला आहे. दररोज संध्याकाळी इतकी गर्दी होती त्या वृक्षाची पूजा करायला दररोज. आणि सगळ्याच वृक्षांची पिंपळ वृक्षाला इतकं महत्वाचं स्थान आहे. आज आपण पाहतोय या चैत्य स्तूपाला जितका खर्च आलेला असेल तितका त्या वृक्षाला संरक्षण म्हणून आजूबाजूला कट्टा बनवलेला आहे, पार बनवलेला आहे, इतका खर्च केलेला असेल. आणि सगळ्याच वृक्षांना आहे. पिंपळाचं वृक्ष एकही असं नाही की त्याला संरक्षण नाही म्हणून. कुठल्याही पिंपळ वृक्षाच्या बुंध्यापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, तितकं त्याला संरक्षण केलेलं आहे. ज्या ठिकाणी महेंद्र थांबले होते त्या ठिकाणी गेलो आणि बघितलं सगळं. पण सोन्याची श्रीलंका, सोन्याचा महल असं काय रावणाचं तिथे आढळलं नाही. एक मोठा डोंगर आहे. आम्हाला 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे आणि श्रीलंकेचं वर्णन करताना 5 मिनिट पुरे होणार नाही, पण मी शॉर्टकट जेवढं होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. तर तो 200 मीटरचा एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती कश्यप नावाचा, तिथे इतिहास माझा एक परिचयाचा न म्हणता मी पाठवलेलाच माझ्या जवळून शिक्षा घेऊन श्रावण्यात झाला. त्यानंतर म्हणजे धर्मरक्षित यांनी त्याला दीक्षा दिली आणि लुंबुनी या ठिकाणी त्या मुलाची 22 वर्ष वयाचा मुलगा आहे आणि त्याची लुंबुनी या ठिकाणी उपसंपादना झाली आणि तो BA करतोय. आता पालीमधून BA करतोय आणि इतिहास त्याने वाचला आणि तो कथन केला. ते शाळा त्या कॉलेजचं नाव आहे मयूरपाल आंतरराष्ट्रीय डिको ट्रेनिंग सेंटर. मयूरपाल ट्रेनिंग सेंटर असतं, पण आंतरदेशीय डिको सगळ्या जगातले डिको त्या ठिकाणी येऊन शिकतात. असे अनेक ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी आहेत. तर तिथे इतिहास बघितला तर एक कश्यप नावाचा एक राजकुमार होता आणि तो राजा कुणाला तरी आपला वारस म्हणून घोषित करतो. तर त्या कश्यप नावाच्या मुलाला, राजपुत्राला राजा बनवण्याच्या ऐवजी तो दुसऱ्याच त्याच्या मुलाला राजा बनवणार होता. पण कश्यपाने काय केलं की त्या मुलाचाच वध केला, त्याचंच मर्डर केलं, खून केला. की ज्याला राजा घोषित करायचा होता त्यालाच आपल्या भावानी त्याचा खून केला. त्याचाच नव्हे तर बापाचाही खून केला, डोंगराचा खून केला आणि स्वतःला राजा घोषित केलं. आणि त्या डोंगरावरती त्याने आपली राजधानी बनवली. जवळजवळ 200 मीटर उंचीचा तो डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती त्यांनी आपलं निवासस्थान बनवलं. सुरक्षा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो गेलेला आहे. कारण त्यांनी
बापाचा आणि भावाचा मर्डर केल्यानंतर त्यांचा जीव धोक्यात होता, म्हणून सुरक्षित स्थळ म्हणून त्यांनी त्या डोंगरावरती आपलं निवासस्थान बनवलं. पण भारतामध्ये त्याच डोंगराचा प्रचार केला जातो रावणाचा महल म्हणून. आणि युट्यूबवर मला त्या ठिकाणी मिळाला, भारतीय होता आणि हिंदीतून तो बोलत होता रावणाचा महल रावणाचा महल. मग मी त्याला थांबवलं, म्हणलं चित्रीला थांबव जरा. रावणाचा महल वाचलेला आहे, रावणाची लंका सोन्याची आहे, तर महल सोन्याचा नसेल का? त्याची लंका जर इतर लोकांचे घर सुद्धा सोन्याचे होते, मग त्याचा महल सोन्याचा असायला नको का? पण हा तर दगडाचा डोंगर आहे, तिथं सोन्याचं काही दिसत नाहीये, वरती विटांचं बांधकाम आहे, सोन्याचं कुठलंही काही दिसत नाहीये. आणि त्याचं रावणाचा भाऊ म्हणे कुंभकर्ण, जर समुद्रात उभा राहिला तर त्याच्या कंबर इतकं पाणी यायचं, मग त्याला घर किती मोठं पाहिजे, त्या घराला दरवाजा किती मोठा पाहिजे, हा विचार करा तुम्ही. पण तसं काही आढळलं नाही. 6 फुटाचा माणूस जाईल असे दरवाजे आहेत आणि महल म्हणून असं तिथे काही नाहीये, डोंगर आहे तो. आणि सगळे पळजळ झालेले, कारण त्या ठिकाणी पोर्तुगाल्यांनी डच होत यांनी सुद्धा आक्रमण केलं आणि बुद्ध धर्माची नासाडी तिथेही झालेली आहे. आणि ते लोक भारतातून गेलेले आहेत, ते पोर्तुगीज भारतातून गेले तिथे. आणि सोबत जे त्यांनी नौकर नेले होते, दास नेले होते, गुलाम नेले होते भारतातून, त्यांनी तिथे वस्ती केली. जाफना नावाचं एक शहर आहे त्यांचं, भारतीय लोकांचं. ते तमिळी लोक आहेत, हिंदू पद्धतीचे लोक आहेत आणि ते पूजास्थान देव सुद्धा सोबत घेऊन गेलेले आहे. आणि तिथे सुद्धा जसं भारतामध्ये ब्राह्मणांचं आक्रमण झालेलं आहे सर्व बुद्ध विहारावरती, तसं तिथे आक्रमण तर नाही झालं, पण प्रत्येक बुद्ध विहाराच्या बाजूला देवस्थान त्यांनी स्थापित केलेले आहे आणि पूजा अर्चा चालू आहे. आणि ते जसे इकडे शिकवलं जातं काल्पनिक कथा, तसं तिकडे सुद्धा काल्पनिक शिकवल्या जातात. पण ते आहेत 10%. 70% बुद्ध लोक आहे हिंदू तिथे श्रीलंकेमध्ये आणि 10% हिंदूचे लोक आहेत ते जाफना शहरामध्ये आहेत. आणि त्यांनी मागणी केली होती ते स्वतंत्र राज्याची, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी अतिरेकपणा केला तेव्हा भिक्खूंनी मात्र खांद्यावरती बंदुका घेतल्या आणि प्रतिकार केला त्यांचा. तो मनसुबा हाणून पाडला आणि बंदुकीची इतकी इज्जत केल्या जाते. आम्ही रोड जेव्हा क्रॉस करायचे तर रोडाच्या दोन्ही बाजूला सगळे वाहनं थांबत होते, एकही वाहन आम्ही गेल्याशिवाय पुढे जात नव्हते. एखाद्या